रासमंडलामध्ये सर्व गोपींना आनंद दिला आणि त्यावेळेला गोपींनी भगवान कृष्ण परमात्म्यासोबत कृष्ण कन्हैयाचं वर्णन करण्याकरता भगवान परमात्म्याचे गोपी गीत गायलं। ते गोपी गीत भागवताच्या दशमस्कंदामधल्या 31व्या अध्यायामधले गोपी गीत आहे। या गोपी गीताचे एकूण 19 श्लोक आहेत। 1-2 श्लोक मी गाण्याचा प्रयत्न करतो आहे। सुंदर असं गोपी गीत आहे। भगवान कृष्ण परमात्मा गोपीला म्हणतात, हे प्रियतमा, हे भगवान कृष्ण परमात्मा, तुझ्या जन्मामुळे आमच्या वृंदावनाचा व्रजाचा महिमा एवढा वाढला की साक्षात लक्ष्मी माता सुद्धा इथे येऊन राहिलेली आहे। तुमच्यासाठीच ज्यांनी प्राण समर्पित केलेले आहेत, प्राण स्वीकार केलेले आहेत, अशा भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, हे प्रेमपूर्वक हृदयाचे स्वामी, आम्ही तुमचे दास आहोत, तुमच्या दासी आहोत। बस हे सौंदर्य, हा आनंद आमच्या जीवनामध्ये स्वीकारायचा आहे। तुमच्या नेत्राचं सौंदर्य असेल, तुमच्या शरीराचं सौंदर्य असेल, हे सर्व सौंदर्य आमच्या नेत्रांना घायाळ करणारं सौंदर्य आहे, असं अनेक वर्णन करणारा गोपीगीताचा अर्थ आपल्याला कळेल। 2 मिनिटासाठी आपण गोपीगीताचे 1-2 श्लोक घेणार आहोत आणि मग पुढच्या कथेकडे वळणार आहोत। जयति तेधिकम, थांबा, आताच नका, थांबा, थोडं थांबा, मी सांगतो, थोडं थांबा। जयति तेधिकम जन्मनामृजः शयत इंदिरा शश्वदत्रहि दयितदुषता विश्वतापता स्वयुभ्रासा नीचिन्वते शरदुदाशये साधुजातसद् सरसिजोदर वृषादुषा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो स्नेह किं वदः विषजलाप्ययात् गालराक्षसात् वर्षमारुतात् वैद्युतालनात् विषमयात्मजा विश्वतो भयात् ऋषभते वयम् रक्षितामः न खलु गोपिका। टाळी वाजवा, टाळी, माझ्याकडे लक्ष द्या। न खलु गोपिका नंदनो भवान् अखिल देहिना मंतरात्मदृक् विघ्न सार्थितो विश्वगुप्तरे सखौ देवान् सात्वता गुले विरचिता भयं दुष्णिधूर्यते चरणमीयुषां संस्कृतेर्भयात् परसरोरुहं कान्तकामदं शिरसि श्रीकरग्रहं व्रजजनार्तिहं वीरयोषितां निजजनस्मयं स्मित भज सखे भवत् किन्नरी स्मनो जलरोहाणनं चारुदर्शयं प्रणतदेहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनं निपनार्पितं एकदाम्बुजं कुलकुचेशिन कुल्यचयं मधुरया गिरा फल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधिकरी विमा वीरमुह्यन्ति रधरसीधुना त्याययस्सुनः तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्पशामहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते दूरिदा जना रहसितं प्रिय प्रेमवीक्षणं विहरणं च ते ज्ञानमङ्गलं रसि संविदो यारुदिस्पृश कुहकनो मन शोभयन्ति चलसि यद्वृजा चारयन् पशुं नलिनसुन्दरं नाथ ते पदं शीलतृणाङ्कुरे सीदति नः कलिलतामुल कान्त
गच्छति दिनपरीक्षये नीलकुन्तले वननहाननं बिभ्रतावृतं घनरजस्वलं दर्शयन् मुहुर्मनसि न स्मरं वीरयच्छसि प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमण्डलं ध्येयमापते चरणपङ्कजं शन्तमञ्चते रमणनस्तले शमयादियं सुरतवर्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना सुष्टिचुम्बितम् इतररागविस्मारणं नृणाम् इतरवीरणस्तेधरामृतम् अटति यद्भवा नन्निकाननं तृतीयुगायते कामपश्यताम् कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षता पश्मकुदृशां पतिसुतान्वया भ्रातुबान्धवा मतिविलङ्घ्यते अच्युतागता गतिविदस्तवोद् गीतमोहिता हितवयोषित हस्ते जैनिसि रहसि संविदं रज्जयोदयं रहसि ताननं प्रेमवीक्षणं द्रोदृश्यो वीक्षधामते मुहुरति स्मरा मुह्यते मनः व्रजवनौकसा व्यक्तिरङ्गते व्रजहनन्तल विश्वमङ्गलं त्यजतनात्मकं स्वजनरदूजा यन्निषूतुना जयति तेदिकं जन्मनाग्रज शयत इन्दिरा शश्वदत्रहि शयत इन्दिरा शश्वदत्रहि शयत इन्दिरा शश्वदत्रहि। हे भागवताच्या दशमस्कंदाच्या 31व्या अध्यायामध्ये एकूण 19 श्लोकाचं गोपीगीत आहे। गोपीगीत म्हणजे काय? गोपी 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 कोणाला म्हणायचं? गोभी भक्तिरसम पिबती इति गोपी ही इंद्रियाच्या माध्यमातून भक्तिरसाचं सेवन करते ती गोपी आहे। या गोपीने भगवान कृष्ण परमात्म्याविषयी गीत गायलं। गोपींच्या जीवनामध्ये आनंद झाला, एवढा आनंद त्या आनंदाचं वर्णन शब्दात करता येणार नाही। पण या आनंदाच्या पाठीमागे गोपींच्या जीवनामध्ये फार मोठं दुःख झालं। एवढं मोठं दुःख झालं। कसं दुःख झालं ऐका। कंसाने विचार केला की आपली पाठवलेली माणसं तिकडे मरून जात आहेत। कागासूर पाठवला, बकासूर पाठवला, तृणावर्त पाठवला, शक्टासूर पाठवला, पुतना पाठवली। आपली गेलेली माणसं तिकडे जात आहेत। मग असं करूया ना, आपली माणसं तिकडे पाठवण्यापेक्षा त्यालाच इकडे घेऊन या। इथे शंका येण्यासारखी आहे। कंसाने अनेकांना पाठवलं पण कंस का आला नाही याचं कारण आहे, राधेने कंसाला शाप दिला होता। कारण कृष्णाला मारण्यासाठी कंसाने गोकुळाच्या भोवती गोवऱ्या अंथरल्या होत्या आणि कृष्णासहित संपूर्ण गोकुळाला तो जाळून देणार होता। राधाजीने पाहिलं, कंसाला विचारलं का बरं गोवऱ्या अंथरतोयस? कंसाने उत्तर दिलं, या गोकुळामध्ये माझा शत्रू जन्माला आलाय आणि तो शत्रू माझा वध करणार आहे। राधेने विचारलं कोण आहे तो शत्रू? सांगितलं कृष्ण। कृष्ण तर जगाचा मित्र आहे, तुझा शत्रू कसा असू शकेल रे? आणि तू जर माझ्या प्रियतमाविषयी, माझ्या कृष्णाविषयी जर असा वाईट विचार करत असाल, माझा तुला शाप आहे, गोवऱ्या थापणारी स्त्री होऊन पडशील। गोवऱ्या अंथरल्या ना, माझा शाप आहे, गोवऱ्या थापणारी स्त्री होऊन पडशील। राधेच्या शापामुळे कंस एक गोवऱ्या थापणारी स्त्री झाला। तेवढ्यात नारद महर्षी तिथे आले आणि राधेला विचारलं, राधाजी हे काय करताय तुम्ही? कंसाला एक स्त्री केलं तुम्ही? राधेने सांगितलं नारदांना, हाच कंस माझ्या कृष्णाविषयी वाईट बोलतोय। नारदजी राधेला म्हणाले, उद्या देशोन्नतीच्या पेपरच्या पहिल्या पानाला लगेच पाटील साहेब बातमी देतील। काय बातमी देतील? काय बातमी देतील? थोडं माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, ते बाकीचं सगळं चालत राहील, थोडं माझ्याकडे लक्ष द्या। काय शाप देतील? काय काय पेपरला काय छापतील? एवढा मोठा कंस, त्या कंसाला राधेने एक स्त्री केलं म्हणजे राधाजी मोठ्या, राधाजी मोठ्या। जिकडीकडे राधेचा नावाचा गवगवा, राधा 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 राधा। पण राधेचा एवढा गवगवा होईल, कृष्णाचं नाव पेपरला छापून येणार नाही।
आणि तुम्हाला वाटतंय ना तुमचा प्रिय माणूस मोठा व्हावा, आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो माणूस मोठा व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्ही कंसाला मुक्त करा, कंसाला सोडून द्या. नारदांच्या सांगण्यानुसार राधेने कंसाला सोडलं, पण कंसाला धमकी दिली, पुन्हा जर गोकुळाच्या दिशेने आलास तर या राधेची गाठ आहे. म्हणून राधेला घाबरून कंस गोकुळाच्या दिशेने कधीच आला नाही आणि येऊ शकत नव्हता. हा राधेचा धाक होता महाराज. राधा काय सामान्य पात्र आहे? कंस कधीच गोकुळाच्या दिशेने आला नाही. अनेकांना पाठवलं पण स्वतः आला नाही. शेवटी कंसाने असा विचार केला, आपली माणसं तिकडे पाठवण्यापेक्षा त्या कृष्णाने बलरामाला घेऊन आपण इकडे यावं आणि घरात आणावं, गावात आणावं, आपल्या गावात आणून त्याचा काटा काढावा असा विचार केला. कंसाने एका मुष्टियुद्धाचं आयोजन केलं आणि मुष्टियुद्धाच्या आयोजनाचा निमंत्रण घेऊन कृष्णाने बलरामाला आणण्यासाठी कंसाने अक्रूरांना बोलावलं. आता हे अक्रूर कोण आहेत? अक्रूर हे स्वफल्क ऋषी आणि गांधिनी देवी यांचे पुत्र आहेत. स्वफल्क ऋषी हे वसुदेवाचे नात्याने चुलते लागायचे आणि स्वफल्काचा पुत्र म्हणजे अक्रूर हा नात्याने वसुदेवाचा चुलत भाऊ लागायचा. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा वडिलाच्या चुलत भावाला चाचा असं संबोधन आहे. चुलत्याला चाचा म्हणणं शास्त्राला मान्य आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा अक्रूराचा उल्लेख करत असताना अक्रूर चाचा असा उल्लेख करायचे. अक्रूर महर्षी एक विचार करतायत, नाही जावं गोकुळात तर कंस जीवन ठेवणार नाही आणि जावं तर कृष्ण आणि बलरामाला आणणं एवढं सोपं नाही. अक्रूरांनी विचार केला, कंसाच्या हातून मरण्यापेक्षा एकदा कृष्णाचं दर्शन तरी होईल. आणि अक्रूर महर्षी गोकुळाच्या दिशेने निघाले आणि अक्रूर महर्षींचा रथ गोकुळामध्ये आला आणि रथ गावात आला म्हटल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाली. कोणाचा रथ आहे, कशासाठी आला, कोणाचा रथ आहे, कशासाठी आली. जसे आताच्या काळामध्ये जर एखादी गाडी जर एखाद्या घराच्या पुढे उभी असेल, लोक चर्चा करतात, कोण आलं या गाडीत, कोणाची गाडी आहे, कशासाठी आले, ते कथेला आले का सोयरिकेला आले, कशाला आले, जशी चर्चा होते. अक्रूराचा रथ जेव्हा यशोदेच्या दरवाजात उभा आहे त्यावेळेला कुणकुण लागली आणि पाहता पाहता अख्ख्या गवळणीला कळालं की कृष्ण आणि बलरामाला घेऊन जाण्यासाठी हा अक्रूर आला आहे. ही वार्ता अख्ख्या गोकुळात कळाली आणि त्या गोकुळातल्या सर्व गवळणी यशोदेच्या महाला जमा झाल्या, नंदबाबाच्या महाला जमा झाल्या आणि नंदबाबाच्या महालामध्ये जमा होऊन यशोदेला विचारतायत, सांग यशोदे. गवळणी म्हणती यशोदेला, कोठे गे सावला, का रथ शृंगारीला, सांगे वो मजला. अक्रूर उभा असे बाई गया नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. काची पटराणी सद्गतीत होऊनी, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. विभोर झाले अंतःकरणा, वचन हे ऐकोनी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी.
सुखासी आक्रूर नाम तुझे तैसी ना करणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी बोले आक्रासी वेगी हकीरतासी या गोपिकाच्या सुखासी न पावे मजसी एका रथ गेला निघोनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी मिळाल्या नंदबाबाच्या महालात सर्व गवळणी जमा झाल्या. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. इकडे तिकडे लक्ष नका देऊ. आता थोडं ऐका 5 मिनिट. थोडं लक्ष माझ्याकडे द्या. एक गवळण दुसऱ्या गवळणीला, दुसरी गवळण तिसरीला पाहता पाहता यशोदेला विचारतायत, यशोदे कशासाठी रथ आला हा? यशोदा म्हणते मलाही माहित नाही. आलाय बुवा पाहुणा मथुरेतनं. कोण आलंय मला माहित नाही. अक्रूर महर्षींचं आगमन झालं. त्यांचं स्वागत झालं. भोजन वगैरे झाल्याच्या नंतर मग हळूच नंदबाबाने विचारलं अक्रूरांना, तुम्ही मथुरेतली माणसं, मोठ्या राज्यातली माणसं, तुम्ही मोठी माणसं गरिबाची कशी काय आठवण केली? त्या काळातलं मथुरा हे खूप मोठं राज्य आहे. गोकुळ हे त्या खालचंच खालोखाल संस्थान. तुम्ही मथुरेचे राजे आहात आणि एवढा मोठा राजा आणि या मथुरेच्या राज्यातली माणसं तुम्ही इकडे आलात. कसे काय आलात सांगा? कोणाला बोलवत आहेत? कोणाला बोलवायचं? मी बोलवतो, मला सांगा. शांतता ठेवायचं जरा. इकडे जरा शिस्त ठेवली पाहिजे आपण. लक्ष द्या. मथुरेतली माणसं, मथुरेतली माणसं आमची गरिबाची कशी काय आठवण करतायत? बाजूला यशोदा माता बसलेल्या आहेत. नंदबाबाचा आणि अक्रूरांचा संवाद चालू आहे. अक्रूर हे सोफल्क ऋषी आणि गांधिनी देवीचे पुत्र आहेत. तिथे शंका येईल, कंस महाराजांनी अक्रूरांनाच का पाठवलं? याचं कारण आहे, अक्रूराच्या चरणचिन्हावरून म्हणजे पायाच्या खुणावरून अशी लक्षणं होती. अक्रूर जिथे कुठे जाईल तिथे गोंधळ होणार नाही, गोंधळ माजणार नाही, सगळं काम व्यवस्थित शांततेत पार पडेल असं त्याच्या पायाची लक्षणं होती. बघा तुम्ही, काही माणसं अशी असतात. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. थोडंसं ते वेशभूषा वगैरे ते मध्ये ठेवा रे, दिसू देऊ नका. थोडंसं बसा, थोडा वेळ. लग्नाला वेळ आहे, आणखी 7:30 वाजता लग्न लागणार. कोण आहे? अक्रूरांच्या चरणचिन्हावरून अशी लक्षणं होती, अशी लक्षणं होती. जिथे जाईल तिथे सगळं शांततेत पार पडेल. बघा तुम्ही, माणसं अशी चांगल्या पायाची असतात. कितीही मोठं लागलेलं भांडण असू द्या, तो माणूस गेला की सगळे भांडणं शांत होतात.
आणि काही काही माणसं अशी आपिशा पायाचे असतात महाराज, शांत असणारा समाज तिथे भांडण लागून जातात असतात महाराज. काही माणसं अशी असतात, लोक सहज म्हणतात महाराज ही मुलगी आमच्या घरात आली, आमच्या घराचं सोनं झालं. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या मुलीचे पाय, आपल्या सुनेचे पाय हे पवित्र आहेत असं समजून तिचं स्वागत करा. कोणाच्या पायाने तुमच्या जीवनामध्ये कधी काय बदल होईल काय सांगतात नाही, लोक सहज सांगून जातात. मला आठवतंय लहान असताना मी शेतात, आमच्या शेतातून वाट होते, मी कुपाट्या टाकल्या होत्या, काटाड्या टाकल्या होत्या वाटेवर. काटाड्या टाकल्याबरोबर आजोबांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं काटाड्या कुणी टाकल्या रे. मला कळत नव्हतं तेव्हा. मी म्हणलं मी टाकल्या. म्हणलं का टाकल्या. मी म्हणलं लोक वाटेने जात नाहीत, आपल्या पिकातून जातात, पीक तुडवतंय, आपलं पीक खराब होतंय, नुकसान होतंय म्हणून काटाड्या टाकल्या. मला चांगलं आठवतंय माझ्या आजोबांनी एक कानफटात दिली होती माझ्या. मूर्खा, अरे वाटेने जाणाऱ्या लोकांच्या वाटेवर काटाड्या टाकतो. समज एखाद्याच्या पायात हा काटा मोडला तर तो माणूस तुला आशीर्वाद देईल का, शाप देईल. म्हणून लक्षात ठेव, आयुष्यात कोणाच्या वाटेवर कधी काटे टाकायचे नाहीत. तुला चांगली वाट बनवता आली तर बनव. आणि लक्षात ठेव, आपल्या वाटेने जर एखादा कथाकार, एखादा कीर्तनकार, एखादा वारकरी, एखादा गायक जर या वाटेने गेला आणि त्या वारकऱ्याचे पाय जर आपल्या शेताला लागले तर आपल्याला कधी काही कमी पडणार नाही. पायाची ताकद नाही बाबा. कोणाचा पाय सांगता येणार नाही, कोणाच्या पायाने काय होईल ते. अक्रूर महर्षींच्या पायाचे असे लक्षण होते, जिथे कुठे जाईल वातावरण सगळं शांत महाराज, शांत. जिथे जातील ना तिथे आपल्यासारखं बनवतील. अक्रूर महर्षी आले आणि अक्रूर महर्षींचे नंदबाबाची चर्चा चालू आहे. अक्रूराने नंदबाबाला सांगितलं महाराज मथुरेमध्ये कंसाने खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं आहे, मुष्टियुद्धाचंही आयोजन आहे आणि या मुष्टियुद्धामध्ये सहभागी होण्यासाठी मी तुमच्या राजपुत्राला नेण्यासाठी आलो आहे. मी कृष्ण आणि बलरामाला नेण्यासाठी आलोय. म्हटल्यावर बापाला बरं वाटलं पण माईला मात्र दुःख झालं. बघा तुम्ही, माईचं प्रेम थोडं वेगळं असते आणि बापाचं प्रेम थोडं वेगळं असते. माझ्याकडे लक्ष द्या. तिकडे काही आहे का पाहण्यासारखं? काय आहे का काही जण तिकडे पाहतात म्हणून विचारलं तर माझ्याकडे लक्ष द्या. कृष्णविरहाचा प्रसंग मला मांडल्याशिवाय पुढे विवाहाकडे जाता येणार नाही. थोडंसं याकडे लक्ष द्या मायबाप. अक्रूराचा आणि नंदबाबाचा संवाद चालू आहे. तुमच्या मुलाला फार मोठी संधी आहे. नंदबाबाला आनंद झाला पण माईच्या मात्र डोळ्यात अश्रू सुरू झाले. बघा तुम्ही, लेकरू 10वी झालं की बाप कठोर होतो म्हणतो आता पोराला उदगीरला टाकू, लातूरला टाकू. पण माय म्हणते नाही शिकलं तरी चालेल पण पोरग माझ्या जवळ पाहिजे. हे माईचं प्रेम वेगळं आहे. नंदबाबाला असं वाटलं की माझ्या मुलाला एवढा मोठा मान मिळाला, त्यांना आनंद वाटला. पण यशोदा म्हणते माझं लेकरू नाही मोठं जरी झालं तरी चालेल, चटणी भाकरी खाईल पण माझ्या जवळ असलं पाहिजे, माझ्या नजरेसमोर असलं पाहिजे. ही वार्ता जेव्हा यशोदेला कळाली तेव्हा यशोदा माता तिथून उठली आणि कृष्ण परमात्म्याकडे आली आणि कृष्ण कन्हैयाच्या जवळ आली. कृष्णाला बोलायला लागली, कृष्णा, ए कृष्णा, काय आई तुला माहित आहे का त्या अक्रूर नावाचा माणूस आला तो तुला उद्या घेऊन जाणार आहे. कृष्णाच्या लक्षात आलं आता जर आपण आईला जातो म्हणावं तर आपली माय रात्रभर झोपणार नाही, रात्रभर झोपणार नाही महाराज. आणि लक्षात ठेवा आपली माय झोपली पाहिजे, तिला दुःख कमी झालं पाहिजे. म्हणून लेकरू कधीही तळमळ करत असतं. सांगू आपल्या जीवनामध्ये सांगू, 2 दिवसापूर्वी आमच्या दादांच्या सासरी बुवाचं निधन झालं, बरोबर आहे. आणि आईला हे जर कळलं, दादांना हे जर कळलं तर आई आणि दादा रात्रभर रडत राहतील. पण ताईने त्यांची मोबाईलच बाजूला ठेवली, बरोबर आहे ना. सांगितलं नाही सकाळपर्यंत दुःखाची वार्ता. का? उद्देश त्या पुरीचा एकच होता, मुलीचा एकच होता, माझ्या माईला होईल तेवढं दुःख कमी व्हावं, होईल तेवढं दुःख कमी व्हावं. भगवान परमात्मा आईच्या सुखासाठी काय म्हणले माहितीये का, आई तो अक्रूर चाचा जरी न्यायला आले असले तरी जायचं काही तेच थांबायचंय, माझ्या हातात आहे ना. मग यशोदेला थोडं बरं वाटलं आणि यशोदा माता कृष्ण परमात्मा म्हणायला लागली, कृष्णा सकाळी सुद्धा असंच म्हण बरं, तुझे वाक्य क्षणाक्षणाला बदलतात. नाही आई, बदलणार नाही. पाहता पाहता कृष्ण परमात्म्याला जवळ घेते, डोक्यावरून हात फिरवते, मुखात घास भरवते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मायबाप,
देवाची असू द्या अगर तुमची माया असू द्या, लेकरू जेव्हा आपल्यापासून दूर जातं तेव्हा काय दुःख होतं हे कळण्याकरता एक माय व्हावं लागतंय. त्याच्याशिवाय हे दुःख तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही. रात्री कृष्ण परमात्मा झोपे गेले. कृष्णाच्या डोक्यावर हात फिरवते, गालाचा आलापिला घेते. रात्रभर एकच विचार करते, उद्या हा कन्हैया माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना, उद्या कृष्णाला करून नेणार तर नाही ना, हा कृष्ण तर लांब जाणार नाही ना. रात्रभर डोळ्याला डोळा नाही, रात्रभर रडते महाराज यशोदा माता. कंठ दाटून येतोय, रडते, डोळ्यातून अश्रू येत आहेत. पाहता 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 सकाळ झाली. सकाळ उजडल्याबरोबर कृष्ण परमात्म्याला यशोदा मातेने सुंदर असं न्हाऊ घातलं, आंघोळ घातली. मायबाप कृष्ण परमात्म्याला सुंदर सजवलं, त्याचा मेकअप केला. एवढं सजवलं, लेकरू सुंदर दिसावं म्हणून सजवलं. आणि पुन्हा यशोदेने विचार केला, लेकरू एवढं बी देखणं दिसू नये, कोणाची नजर लागेल म्हणून कृष्ण परमात्म्याच्या गालाला काजळाचा टिकाही लावला. आणि आता हळूच यशोदा माता कन्हैयाला म्हणते, कन्हैया तो अक्रूर चाचा तुला नेण्यासाठी आलाय ना? हो आई. तू जसं रात्री म्हणलं ना मला मी जाणार नाही, तसंच म्हण बरं का, तसंच म्हण बरं. भगवान परमात्म्याने विचार केला, आता तर आईला खरं बोलावं लागेल. भगवान आईला म्हणाले, आई एवढा मोठा माणूस जर न्यायला आला असेल आणि कंसाचा जर आदेश असेल तर आई असं करतो ना, मी आज जातो, उद्या राहतो आणि परवा परत येतो. हे वाक्य कृष्णाच्या मुखातून निघाल्याबरोबर यशोदा माता पुन्हा रडायला लागल्या आणि रडता रडता कन्हैयाला बोलायला लागल्या, कन्हैया मला माहिती आहे रे, सांभाळलेल्या नात्यापेक्षा रक्ताचे नातेच मोठे असतात रे कृष्ण. बरोबर आहे, तुलाही मथुरेकडे जावं वाटणार ना, कारण तिकडे तुझे जन्म देणारे मायबाप आहेत. यशोदा माता कन्हैयाला बोलते, कन्हैया आजपर्यंत तुझ्यापासून मी लपवून ठेवलं रे बाळा, पण आज मी गोष्ट तुला सांगते. जन्म देणारी माय तुझी मी नाहीये, तर जन्म देणारी माय ही देवकी आहे. जा बाबा, शेवटी दुसऱ्याच्या लेकराला कितीही जीव लावला तरी ते लेकरं बेईमानच होतात ना. अरे कृष्णा जा बाबा. भगवंताने सांगितलं, आई जन्म जरी देवकीने दिला असला तर या चराचरामध्ये लोक मला देवकीच्या पुत्रापेक्षा यशोदेचा पुत्र म्हणून ओळखतील. कृष्ण परमात्मा आईचा कसा तरी निरोप घेऊन आईला समजावलं. आई मी आज जातो, उद्या राहतो आणि परवा परत येतो म्हणायला लागला. पण यशोदा माता कृष्णाला काय म्हणते माहितीये का, एकदा माणसापासून लांब गेलेली माणसं पुन्हा माणसाजवळ परत येण्याची शक्यता कमी असते. बघा तुम्ही, एकदा माणसं तुटली ना महाराज, एकदा नाते तुटले की तुटलेले नाते पुन्हा कधी जुळत नसतात. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, तुटलेले नाते कधी पुन्हा जुळत नसतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये शक्यतो नाते तुटणार नाहीत याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. कन्हैया अरे गेलेल्या माणसाचा पुन्हा येण्याचं काही खरं नसतं रे बाबा. असं करता करता यशोदा मातेचा संवाद एका दासीने ऐकला. दासीने गावात सांगितलं, सर्व दासी सर्व गवळणी जमा झाल्या आणि सर्व गवळणी जमा झाल्यानंतर सर्व गवळणीचा टाहो, सर्व गोपाळांचा टाहो अख्खी अयोध्या दुःख सागरामध्ये बुडालेली आहे. एका एका गोपाळाच्या जवळ यावं, एका एका गोपेच्या जवळ यावं, एका एकाचे अश्रू पुसावेत, एका एकाच्या डोक्यावरून हात फिरवावा, सांगावा रे रडू नका रे, मी जाणार आहे, 2 दिवसात परत येणार आहे. गोपाळ म्हणायला लागले, बाबा जायचंच होतं तर एवढा जीव कसा लावला. सगळीकडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं देवाच्या सगळी माणसं मला पाठवायला आलेत, पण एक व्यक्ती मात्र इथे दिसत नाही. भगवंताला त्या व्यक्तीची आठवण झाली. त्या व्यक्तीचं नाव आहे राधा. याला म्हणावं खरं प्रेम. खरं सांगू का, सगळी माणसं असताना सुद्धा एखादा माणूस नसेल आणि सगळी असताना सुद्धा नसणाऱ्याची उणीव ज्याची वाट जाणवत असेल त्या व्यक्तीवर आपलं खरं प्रेम आहे. राधेवर एवढं प्रेम आहे बाप. ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, ज्या देवाच्या स्मरणासाठी लाखो लोक तरसतायत, तो जगाचा मालक राधेची आठवण करतायत. राधाजी कृष्ण परमात्म्याकडे येत नाहीत तर निकुंज वनामध्ये राधाजी वाट पाहतायत. भगवान परमात्मा राधेकडे आले आणि राधेला आवाज दिला, राधे. राधेने कृष्णाकडे पाहिलं, आल्याबरोबर विचारलं, आला का रे बाबा? राधे तुला माहिती आहे का, सगळी माणसं मला पाठवायला आलीत, मी आता मथुरेला जाणार आहे. राधा म्हणाली, सगळी माणसं तिकडे येतील पण मी कसं येईन? मला माहिती आहे मला भेटल्याशिवाय माझा कृष्ण माझ्यापासून दूर कधी जाऊ शकत नाही. रडणाऱ्या राधेचे डोळे कृष्ण परमात्म्याने पाहिले, पुसले
आणि कृष्ण परमात्म्याला राधेने सांगितलं की देवा, माझा शाप आता मला भोगायची वेळ आली आहे. कृष्ण म्हटले कोणता शाप? तुला माहित आहे का देवा, एक वेळेला आपण निकुंजवनामध्ये बसलो होतो, माझा भाऊ श्रीदामा आला होता आणि श्रीदामा तुला बोलवत होता तेव्हा मी तुला उठून जाऊ दिलं नव्हतं. श्रीदामाने मला शाप दिला होता, राधे तू स्वार्थी आहेस, एकटी कृष्णाला घेऊन बसते ना आमच्या गोपाळाला मात्र लांब ठेवते. कृष्णाला सोडून राहू शकत नाहीस, माझा तुला शाप आहे, एक दिवस कायमची कृष्णापासून दूर जाशील. आज श्रीरामाचा शाप खरा होण्याची वेळ आहे. देवा जा बाबा, जा जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या राधेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. जिथे जाल तिथे तुम्ही यशस्वी व्हाल. हे खरं प्रेम आहे बाबा. आपण ज्याच्यावर प्रेम करावं त्याचं वाटोळं करावं हा ज्याच्या मनात विचार येतो ते प्रेम नाही तर ते केवळ वासना आहे. पण आपण ज्याच्यावर प्रेम करावं ती व्यक्ती जरी आपल्या जीवनात नाही आली तरी तो व्यक्ती सुखात आणि आनंदात राहावा हा विचार ज्याच्या मनात आला ते खरं शुद्ध आणि सात्विक प्रेम आहे. राधाजीने शुद्ध सात्विक प्रेम भगवंतावरती केलं आणि जाता जाता कृष्ण परमात्म्याला आशीर्वाद दिला. राधेचा निरोप घेतला. तेवढ्यात एक भुंगा राधेच्या भोवताली फिरत होता आणि राधाजी त्या भुंग्याकडे पाहतायत आणि त्या भुंग्याला म्हणतायत. त्या भुंग्याकडे पाहून राधाजीने गीत गायलं, ते भागवतातलं भ्रमर गीत आहे. त्या भुंग्याकडे महाराजांनी सुद्धा त्याचं वर्णन केलं, ऋणू झुणे रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. हे भागवतातल्या भ्रमर गीताचा अनुवाद आहे. राधाजी भुंग्याकडे पाहतायत आणि भुंग्याकडे पाहता पाहता राधाजी त्या भुंग्याला म्हणतायत, हे भुंग्या तू बी दिसायला काळा आणि आमचा कृष्णही दिसायला काळा, तुझंही वागणं आणि कृष्णाचं वागणं सारखंच आहे, तू सुद्धा असंच करतो रे भुंग्या. एखाद्या लाकडावर आधी चांगलं गीत गातो, गोड आवाजात स्वर काढतो, हळूच लाकडावर बसतो, लाकूड तुला आधार देतो आणि हळू त्या लाकडाला पोखरतो तो भुंगा आणि आमच्या गोपी आणि गोपाळांच्या हृदयाला पोखरतो तो आमचा कृष्ण आहे. राधाजीने भुंग्याकडे पाहून कृष्ण परमात्म्याला गायलेलं जे गीत आहे ते भागवतातलं भ्रमर गीत आहे. कृष्ण परमात्मा राधाजींचा निरोप घेऊन येत आहेत. तेवढ्यात भगवान परमात्म्याला आठवण झाली आपल्या गायीची आणि भगवान परमात्मा जिथे गायी होत्या त्या गायीकडे गेले, गोशाळेकडे गेले. पाहिलं देवाने, गायीच्या समोर चारा होता, गायीच्या समोर पाणी होतं, पण सकाळपासून गायीने चाराही खाल्ला नव्हता, गायीने पाणी पिलं नव्हतं. भगवान गायीच्या जवळ आले, गायीच्या पाठीवर हात फिरवतायत, गायीच्या डोक्यावरून हात फिरवतायत आणि गोमातेला विनंती करतायत, ए गोमाता, अरे तुला भूक लागली नाही का? सकाळपासून चारा खाल्लेला दिसत नाही, पाणी पिलेलं दिसत नाही. गायीने कृष्णाला विचारलं, सांग कृष्णा, चारा कशासाठी खायचा असतो? सांग कृष्णा, पाणी कशासाठी प्यायचं असतं? कृष्णाने उत्तर दिलं, ए गोमाता, जगण्यासाठी चारा खायचा असतो, जगण्यासाठी पाणी प्यायचं असतं. गाय विचारते कृष्णाला, सांग कृष्णा, जगायचं कशासाठी? आम्हाला सांभाळणारा जर कृष्ण आमच्यापासून दूर जात असेल, आम्हाला सांभाळणारा कृष्ण जर आम्हाला सोडून जात असेल तर आमच्या जगण्याला अर्थ नाही. आता आम्ही जगायचं कशासाठी? लक्षात ठेवा मायबाप, देव जात असताना माणसं रडत होती यात नवलाची गोष्ट नाही. देव जात असताना जनावरं रडतात. तुम्ही आमच्या जीवनामध्ये असं काम करा. आपण निघून जाताना माणसाने तर रडलंच पाहिजे. माणसाने रडता रडता आपल्या सानिध्यामध्ये येणारी कुत्री मांजरं सुद्धा आपल्यासाठी रडली पाहिजे. नक्कीच याला खरं आयुष्याचा आनंद म्हणावा. कसं तरी गोमातेचं सांत्वन केलं, गायीचे डोळे पुसले. हळूहळू भगवान परमात्मा आले, अक्रूर चाचा गडबड करायला लागले. अक्रूर महर्षी रथात चढले, कृष्णाला म्हणले लवकर बसा. भगवान परमात्माने अक्रूरला विनंती केली, चाचा खाली उतरा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही रथात बसलात आणि या रथातून मी जाणार आहे हे गोपींना माहित आहे आणि यांनी जर ठरवलं तर गोपींच्या डोळ्यातल्या विरहाग्नीने रथासकट तुम्ही जळून भस्मसात व्हाल. मी जोपर्यंत रथात बसणार नाही तोपर्यंत तुम्ही रथ हलवायचा नाही, तोपर्यंत तुम्ही रथात चढू नका. पाहता पाहता पुन्हा गोपी आणि गोपाळ भगवंता जवळ आले. पुन्हा एकदा सर्वांनी टाहो फोडला, एकाएकाचं सांत्वन केलं, पुन्हा एकाएकाला भगवंताने समजवलं. पाहता पाहता भगवान परमात्मा रथामध्ये चढले. अक्रूरांना विनंती केली, अक्रूरजी तुम्ही लवकर रथ हाका. गोपाळाने पाहिलं आपला कृष्ण रथामध्ये चढलाय. त्यावेळेला भगवंता गोपाळाने विचार केला, कृष्ण रथामध्ये बसलाय, आता रथ निघून जाणार आहे. कृष्ण जर निघून जाणार असेल तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे? सगळे गोपी आणि गोपाळ रथाच्या पुढे आडवे झाले आणि रथाच्या पुढे आडवे होऊन देवाला म्हणायला लागले, तुला जायचंय ना जा,
पण आमची विनंती आहे, अगोदर हा रथ आमच्या अंगावरून घेऊन जा, आम्ही मरून जाऊ देवा, आणि आम्ही मेल्यानंतर मग मात्र तुला कुठे जायचं ते जा. मरणाला तयार होणारे गोपी आणि गोपाळ होते, म्हणून जगाचा मालक भगवान त्यांच्यावर प्रेम करत होता. पुन्हा भगवान परमात्मा खाली उतरले, एका एका गोपी आणि गोपाळाला समजावलं, कसं तरी गोपाळाने एक्सेप्ट केलं, स्वीकारलं. पुन्हा भगवान परमात्मा रथात चढले. अक्रूराला सांगितलं तुम्ही लवकर रथ हाका. अक्रूराने घोड्याला आदेश दिला, चला आता. घोड्याला आदेश दिल्याबरोबर घोडे पुढे चालत नव्हते तर मागे पाय टाकत होते आणि घोड्यांच्या माना अशा मागे वळत होत्या. पुन्हा भगवान परमात्मा घोड्याच्या जवळ आले आणि घोड्याला विचारतात, का रे बाबा पुढे का जात नाही तुम्ही, सांगा ना. घोडे उत्तर देतात, देवा एवढं पाप करण्याच्या अगोदर आम्ही मरून गेलो असतो तर बरं झालं असतं. एवढं पाप एवढं दुःख आमच्या जीवनामध्ये आलंय. कसं तरी भगवंताने घोड्याला समजावलं, चला रे बाबा. शेवटी भगवान परमात्मा रथात बसले. हळूहळू रथ चालायला लागला. रथ चालता चालता जोपर्यंत रथ दिसत होता तोपर्यंत गोपाळ रथाकडे पाहत होते. आता रथ दूर जात होता, आता रथ दिसत नव्हता, पण रथावरचा झेंडा दिसत होता. रथाच्या ध्वजाकडे पाहून गोपी गोपाळ स्वस्थ होते. आता रथही दिसत नव्हता, आता रथाचा झेंडाही दिसत नव्हता, पण ज्या वाटेने रथ गेला त्या वाटेची वाळू, त्या वाटेची माती गोपी आणि गोपाळ अंगावर घेत होते आणि रडत होते आणि कृष्ण परमात्म्याची वाट पाहत होते. कशी वाट पाहत होते सांगू मायबाप. देव गेला होता, गेलेला देव सांगत होता मी 3 दिवसात परत येणार. प्रत्येक जण म्हणत होता उद्या कृष्ण येणार आहे, परवा कृष्ण येणार आहे. प्रत्येकाचे कान कृष्ण नामाकडे लागले होते, प्रत्येकाचे डोळे कृष्णाच्या रूपाकडे लागले होते, प्रत्येकाचं मन कृष्णाकडे. प्रत्येक जण कृष्ण 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 कृष्णाची वाट पाहत होते. कशी वाट पाहत होते सांगू का. कृष्णाची कशी वाट पाहिली पाहिजे 2 मिनिटांमध्ये प्रयोग करून सांगूया. कृष्णाची वाट कशी पाहिली पाहिजे ऐका मायबाप. कृष्णाची वाट कशी पाहिली पाहिजे. एका शाळेमध्ये 3-4 विद्यार्थी रांगेत उभे आहेत. रांगेत उभे असताना गुरुजींनी सांगितलं 1 2 3. 3 म्हटल्यावर तुम्ही पळायचं, 3 म्हटल्यानंतर धावायचं. ती शर्यत आपण इथे सुद्धा घेणार आहोत. 2-3 मुलं असतील तर उभा राहा. आहेत का कोणी इथे 2-3 लेकरं मुलं मुली उभा राहा. उभा 3 मुली उभा राहा, 3-4 जण उभा राहा. उभा राहा मी सांगतो. या पुढे या, पुढे या, पुढे या. हा चला पुढे या. 3 जण या, आणखीन 1 जण या, आणखीन 1 जण या, कोणतरी या. ये बेटा ये. ऐका, हे मला दक्षिणा आलेली आहे 100 रुपये. हां, जो कोणी तुमच्यात अगोदर धावायचं, असं धावायचं. इथून रस्ता बरं राहू द्या नका तुम्ही हलू म्हणा. इकडून रस्ता आहे, इकडून असं पळायचं. ऐका, इकडून पळायचं. थांबा पळायचं. तिकडं दादाचं घर माहिती आहे तुम्हाला. दादांच्या घरापासून त्या वाड्यापासून असंच इकडून पळत यायचं. तोपर्यंत मी आरती घेतो. हां, असंच पळत यायचं. आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट स्टेजवर यायचं आणि आल्याबरोबर हे बक्षीस तुम्हाला घ्यायचं. तयार सगळे? तयार. 3 म्हणण्याच्या आत कोणी पळायचं नाही. रांगेत उभा राहा. जे अगोदर येईल त्याला 100 रुपये अगोदर येईल. मला घ्यायची सवय, द्यायची नाही, पण तरी तुम्हाला देतो बरं का. 100 रुपये देणार आम्ही. 100 रुपये. तयार आहे? माझ्या शब्दाकडे लक्ष द्या शब्दाकडे. 3 म्हटल्याबरोबर पळायचं. 3 म्हटल्याबरोबर. हां, त्याच्या अगोदर पळायचं नाही. तयार. 1 असं पळायला तयार राहा. एक पाय मागे, एक पाय पुढे. हां, बरं जाऊ द्या. तेवढ्या लांब नको. इथून पळा. आपली ती कमान आहे ना, कमान, हे स्वागताची ही भिंत, त्या भिंतीला धक्का लावायचा आणि माझ्याकडे यायचे. मागे. 3 म्हटल्याशिवाय जायचं नाही. तयार. 1 2 बसा खाली. मी पैसे देत असतो हे. या लेकरांनी ऐका, या लेकरांनी आणि बसलेल्या तुम्ही सर्वांनी 3ची कशी वाट पाहिली. सगळेजण असे 1 2 सगळं आपला सगळं पूर्ण प्राण पूर्ण जीव कुठे आला होता. एवढी आतुरता होती तुम्हाला 3ची. जेवढी वाट तुम्ही 3ची पाहिली तेवढी वाट गोकुळातल्या गोपी आणि गोपाळाने माझ्या देवाची येण्याची वाट पाहिली. हो मायबाप. म्हणून देव त्या गोपी आणि गोपाळावर प्रेम करत होता. एवढा कोणावरही प्रेम करायला एवढा वेडा नाही हो आमचा देव. एवढं प्रेम करावं लागतंय.
गोकुळात दुःख सागरामध्ये बुडवून भगवान परमात्मा मथुरेमध्ये आले. मथुरेमधल्या लोकांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं. स्वागत केल्याबरोबर सगळीकडे जय जयकार सुरू झाला. गोपाल कृष्ण भगवान की. सर्वांनी गोकुळामध्ये स्वागत केलं. पाहता पाहता पहिल्या दिवशी भगवान परमात्मा फिरायला निघाले. तेवढ्यामध्ये त्यांना रजक नावाचा एक धोबी मिळाला. रजक नावाचा धोबी भेटल्याबरोबर त्याने त्याला सांगितलं, मखमली कपडे कोणासाठी आहेत? त्याने सांगितलं, हे राजासाठी आहेत. त्याच्यातला एक कपडा मला दे. धोब्याने लायकी काढली. गवळ्याचं कार्ड, जनावर राखणारा तुझी लायकी आहे का? भगवान म्हणले, गेल्या जन्मात तुझ्यामुळेच माझ्या पत्नीला अग्निपरीक्षा द्यावी लागली. आता तुझा त्रास सहन करणार नाही. धोब्याच्या केसाला धरलं, गरगर फिरवलं आणि धोबी खलास केला. रजक धोब्याचा उद्धार केला. भगवान परमात्मा थोडेसे पुढे आले. कुब्जा नावाची दासी होती. कुब्जा नावाची दासी पूर्ण कमरेतून वाकली होती. कुबडी होती. तिच्या हातामध्ये चंदन होतं आणि चंदन घेऊन कुब्जा नावाची दासी कंसाच्या राजवाड्यात जात होती. कंसाच्या राजवाड्यात जाणाऱ्या कुब्जेला विचारलं, तू कोण आहे? ती म्हणली, मी कंसाच्या राजवाड्यातली ब्युटिशियन आहे. कळलं ना? मी ब्युटिशियन आहे, कंसाच्या राजवाड्यात जाते. हे चंदन कोणाला लावते? त्याने सांगितलं, मी दररोज कंस महाराजांना चंदन लावते. भगवान म्हणले, कंसाला चंदन लावण्यापेक्षा मला चंदन लाव. कुब्जा जर म्हणली असती तुझी लायकी आहे का चंदन लावायची, तर कुब्जेचाही बंदोबस्त केला असता. पण कुब्जा देवाला म्हणते, देवा माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या हातून तुम्ही चंदन लावून घेणार? माझं आज भाग्य उदयाला आलं. आणि सुंदर असा चंदनाचा टिका कुब्जेने भगवान कृष्ण परमात्म्याला लावला. आणि देवाला चंदनाचा टिका लावल्याबरोबर भगवंताने कुब्जेच्या हनवटीला धरलं आणि अशी सरळ उचलली. वाकडी असणारी कुब्जा सरळ झाली. कुब्जेचा आजार निघून गेला. तुम्ही कृष्ण कन्हैयाकडे या, कृष्णाला चंदन लावा, कृष्ण कन्हैयाची कथा ऐका. तुमच्या जीवनातला काहीसा आजार कमी नाही झाला तर मग आम्हाला विचार. कुब्जा सरळ झाली. पुढच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आता मुष्टियुद्धाला सुरुवात झाली. एकीकडे धर्म आहे, दुसरीकडे अधर्म आहे. एकीकडे न्याय आहे, दुसरीकडे अन्याय आहे. प्रचंड मोठ्या वाद्यांच्या गजरामध्ये सगळीकडे मंगलमय वाद्य वाजत आहेत. युद्धभूमी आहे. या युद्धभूमीमध्ये मुष्टियुद्ध सुरू झालंय. पाहता पाहता अगोदर चाणूर उतरला. चाणुराचा बंदोबस्त केला. पुन्हा कंस महाराज उतरले. एकीकडचे माणसं म्हणतात, कंस महाराज की जय. आमचे गोपाळ म्हणतात, गोपाळ कृष्ण भगवान की जय. पाहता पाहता कंसाच्या केसाला धरलं, कर फिरवलं, खाली आपडलं, कंस खलास. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही माणसं म्हणतील, तुम्ही कंसाला मारायची एवढी गडबड का? हे असले नालायक लवकर मेलेले बरे असतात म्हणून मी लवकर मारतो. असली काही माणसं लवकर मेलेली बरी असतात. हे जास्त दिवस जिवंत राहणे काही कामाचं नसतंय. कंसाचा उद्धार झाला. कंसाला मारलं. कंसाला 2 बायका. एका पत्नीचं नाव आहे अस्ती, दुसऱ्या पत्नीचं नाव आहे प्राप्ती. या अस्ती आणि प्राप्ती या जरासंधाच्या कन्या होत्या. जरासंधाने मथुरेवर स्वारी केली. कंस कृष्ण परमात्म्याने विचार केला, आपल्यामुळे जर जरासंध स्वारी करत असेल तर इथे राहण्यात काही अर्थ नाही. दारुकाच्या मदतीने भगवान परमात्म्याने एक सुंदर सोन्याची नगरी बसवली. समुद्राच्या काठावर, समुद्राच्या बाजूला सुंदर अशी एक नगरी बसवली आणि त्या नगरीमध्ये सगळ्या गोपाळांना नेलं आणि तिथं ठेवलं. ती सोन्याची नगरी, दरवाजे सगळे काचाचे. आणि ते काचाचे दरवाजे, ही खेड्यातले सगळे गोपाळ गेल्यावर त्या दरवाजालाच धडकायला लागले. आणि खरं सांगू का, आपण खेड्यातली माणसं शहरात गेल्यावर जरा परेशानीच होती बुवा. ते मला तर दादा ते सोफा सेटवर बसल्यावर असं अवघडल्यासारखंच होतं. मी आपलं बाजूवर बसणारा माणूस आहे. ते कधी कधी आपण मोठ्याच्या घरात जातो ना, श्रीमंताच्या घरात गेलं, ते बाथरूमला पाय धुवायला गेल्यानंतर नेमकं ते खालचा नळ चालू करताना वरचं शावर कधी चालू होते पत्ता लागत नाही. माझी तर परेशान होते व मला तुमचं माहिती. आपण खेड्यातली माणसं, हे सगळे खेड्यातली माणसं शहरात गेले, त्यांना ते मेळच बसलं. ते गोपाळ देवाला म्हणाला, देवा आमचं घर कोणतं? देवाने सांगितलं, जे वाटेल ते घ्या. दरवाजा कुठं आहे? प्रत्येक जण काय म्हणाला, दरवाजा सापडत नाही. देवाला विचारायला, देवा द्वार कहाँ, 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 द्वारका, 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 द्वारका. प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच शब्द, द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वार कहाँ. पण त्या नगरीचं नाव पडलं द्वारका आणि त्या नगरीचे राजे झाले. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला. कृष्ण
सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, बैसला बैसला. भगवान परमात्मा आता द्वारिकेचे राज्य झाले आणि आता जय जयकार सुरू झाला. बोलिये द्वारिकाधीश भगवान भगवान की जय. या द्वारिकाधीशाच्या हातात एके दिवशी एक पत्र पडलं. ते पत्र होतं 7 श्लोकाचं. रुक्मिणी मातेने पहिलं प्रेमपत्र लव्ह लेटर लिहिलं. ते देवाला मिळालं. देवाने ते पत्र वाचलं आणि धावत धावत भगवान परमात्मा आले. रुक्मिणीचं हरण केलं आणि रुक्मिणीसोबत देवाचा विवाह झाला. तोच विवाह सोहळा आपल्याला इथे साजरा करायचा आहे. चला आता नवरा नवरीला येण्यासाठी मधून असा रस्ता करा. नवरीचा मामा, नवरदेवाचा मामा, नवरा नवरीला ताबडतोब घेऊन या. अवघ्या 2 मिनिटांमध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचा या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होत आहे. चला नवरा नवरीला घेऊन या. चला शुभ हो. चला सर्व वराडी मंडळी आली का? चला आता लवकरच वधूवरांचं आगमन या लग्न मंडपामध्ये होत आहे. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे घनश्याम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे घनश्याम. चला चला पुढे चला. सजा दो नजन जन का, सजा दो नजन जन का, मेरे श्याम आए, मेरे श्याम आए. चला चला पुढे या. बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, मेरी घनश्याम आए हैं. सजा दो घरे को गुलशन सा, सजा दो घरे को गुलशन सा, मेरे घनश्याम आए हैं. सजा दो
गोपाल कृष्ण भगवान की जय. चला पाहुणे मंडळी आले का? आले का? सर्वजण आले का? सर्वजण आले का? लग्नाला सुरुवात करायची का? सर्वांना अक्षता मिळाली का? सर्वांचे जेवण झाले का? मला वाटलं हे बी हो म्हणतात का काय कोणाष्ट. चला यानंतर लग्नाचा विधी. फक्त देवबाप्पा पहिली मंगळाष्टका बनतील. आहेत का देवबाप्पा? देवा देवा या नाही ठीक आहे असं आहेत का? हां देवा देवा या. हां पहिली अक्षदा देवबाप्पाकडे लग्नाचा विधी सोपवतो आहे. चला अंतरपाठ धरा. अंतरपाठ धरा. दोन मामा उभे राहा नवरा नवरीच्या मागे. मामा उभे राहा. नवरदेवाचा काही भरोसा नाही. चला नवरदेवाचे मामा नवरदेवाच्या पाठीमागे, नवरीचे मामा नवरीच्या पाठीमागे उभा टाका. कुर्यात् सदा मंगलम शुभम भवतु सावधान. प्रारंभी विनती करो गणपती विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरोणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. कुर्या सदा मंगलम शुभम भवतु सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. कस्तूरी तिलकं ललाट पटले. वक्षस्थले कौस्तुभम्. नासाग्रे वरमुक्तिकं करतले. वेणुकरे कङ्कणम्. सर्वांगे हरिचन्दनं सुललितं. कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते. गोपाल चूडामणि कुर्यात् सदा मंगलम शुभम भवतु सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. सौभाग्याची तू करणारी रुक्मिणी भाग्यवती. श्री कृष्ण हे भले मंडपी. श्री श्याम हे भले मंडपी. तुझ करण्या सौभाग्यवती. मिलन प्रसंगी दोन फुलांचे. मिलन प्रसंगी दोन फुलांचे. आले आप्त बांधव सृजन हो. शुभ मंगल सावधान. सावधान शुभ मंगल सावधान. गहिवरला मुकाहुंबिका. गहिवरला मुकाहुंबिका. पाठून येतो लाडकी लेक चालली तू. लाडकी लेक चालली तू. कन्याधनी है परिचारिका.
माहेराच्या आठवणीचा गहिवरला 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 मुका हुंदका दाटून येतूर लाडकी लेक चालली दूर लाडकी लेक चालली दूर सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. आता सावध सावधान समयो साधा समीपू असे भावे सद्गुरुचे पदांबुजधरा चित्ती स्मरा एक चित्ते वाजंत्री बहुगलबला करा नका हो एक चित्ती कुर्या सदा मंगलम शुभम भवतु सावधान. तदैव लग्न सुनंद तदैव ताराबलम चंद्रबलम तदैव विद्याबलम लक्ष्मी ते कृस्मरामि लाभ. बजाओ बजाओ बजाओ. अरे बहुत अच्छा. बजाओ बजाओ बेटा बजाओ बजाओ. हाँ हाँ टाळी टाळी. शाबास इकडे वरती टाळ्या वाजवायला लेकरासाठी. पिणे गावात काय वाजत गाजत आणि सोन्याची बासिंग लगीन देवास लागत लगीन देवाच लागत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 भासिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत सोन्याचं काळ मृदंग किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत सोन्याचं भासिंग लगीन देवाच लागत
वाह वाह बालू पटेल, आहा क्या बात है। राजा हुसनी कन्या ही राजा भीम राजा हुसनी कन्या आखली हा हा सर्वांनी एकच मिनिट, शेवटचा 1 मिनिट, हा आनंद उदय नाही, हा शेवटचा 1 मिनिट, हा 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 शंकर भगवान या साखरी पुण्याची मधुबाई साखरी बाटली, या साखरी पुण्याची मधुबाई साखरी बाटली, गौरी 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 नटरी मधुबाई सुपारी फुटली, गौरी नटरी मधुबाई सुपारी फुटली, या लगीन देवाचं लागत, स्वतःचं बासिंग लगीन देवाचं लागत.
बसा. नाचायचं म्हणल्यावर कवर बी नाचता. 7 वाजले ना. बसा खाली. आजची कथा याच ठिकाणी विश्राम. उद्याची कथा बरोबर बसा. 2 वाजता सुरू होईल. वेळेमध्ये झालेला बदल थोडा लक्षात घ्या. 2 ते 5 पर्यंत भागवत कथा होईल. बसा खाली. बसा सर्वजण. बसा बसा खाली बसा. झालं 1-2 मिनिटामध्ये लगेच आपल्याला आरती घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर हॅलो. आज या भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेच्या या पोशाखामध्ये किंवा या वेशामध्ये आमचे हरिभक्तपरायण दिनेशराव जाधव आणि आमच्या सौ पल्लवीताई दिनेशरावजी जाधव या जोडीसाठी एकदा टाळ्या वाजवा. नशीबवान डबल लग्न झालं यांचं झालं. आणि एवढ्या वारकऱ्यांच्या अक्षदा यांच्या डोक्यावर पडल्या. पुन्हा एकदा यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आणि बऱ्याच बसलेल्या लोकांना वाटत होतं आपण बी झालो असतो तर आपलं बी डोकं डबल झालं असतं. पण चला भगवान परमात्मा काही जणांच्या जीवनात ही संधी देतो. उद्याची कथा ऐका. उद्याची कथा बरोबर 2 वाजता सुरू होईल. 2 ते 5 कथा होईल. 5 ते 6 सर्वांना ग्रंथाचं पूजन आणि सर्वांना ग्रंथदर्शन मिळेल. शेवटच्या दिवशी सर्वांना ग्रंथदर्शन मिळेल. आजची कथा याच ठिकाणी विश्राम. या कथेसाठी सांगितल्याप्रमाणे लाल साडी ज्या ज्या माता माऊलीने परिधान केली अशा सगळ्या वरमाईसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. मी पुरुष बांधवांना सांगितलं होतं आपण फेटे बांधून या. स्टेजवर आजूबाजूला बऱ्याच पुरुष बांधवांनी या वराडाची शोभा वाढवली. त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. धन्यवाद. जी पुरुष बांधव नवीन वस्त्रामध्ये आनंदात आले त्यांच्या कौतुक. जे जुन्या कपड्यावर बनियन आले त्यांचंही सुद्धा कौतुक. आज रुकवतासाठी काय काय आणलं आहे का? जमलं का रुकवत? किती पोते जमलाव? एक ट्रॅक्टर. चला हाच रुकवताचा प्रसाद आपल्याला कथा झाल्यानंतर आपल्या भागवताचा प्रसाद म्हणून आपल्याला मिळेल. गोवर्धनाचा जो काही 56 भोग आहे तो 56 भोग सुद्धा याच प्रसादात टाकायचा आहे आणि सर्वांना हा प्रसाद मिळेल. वाटणाऱ्यांनी काळजी घ्या. सर्वांना प्रसाद मिळेल याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आजच्या आरतीचे यजमान आणि पुढच्या सूचना सांगा. वलांडीकरातर्फे हरिभक्तीपरायण बंग शेठजी यांनी सर्वानुमते वलांडीकरातर्फे महाराजांचा सत्कार होत आहे. हरिभक्तीपरायण बिलासजी बंग. इकडे थोडी ते मागचे शेठजी. संसार सार युजिगे द्रिहार सदा वसंत मृदियार बीते भवो भवानी सैनो नमामि भवो भवानी सहित नमामि हे गिरिधर तेरी आरती गाके बिहारी तेरी आरती हे गिरिधर तेरी आरती लावो हे गिरिधर तेरी आरती लावो. मोर मुकुट तेरे जिस पे शोभे प्यारी बरसी मुनि
झुकाऊं हे गिरधर तेरी आरती गाऊं बाजे हरे तेरी आरती लाऊं तेरी आरती लाऊं बलि जाऊं हे गिरधर तेरी आरती लाऊं हे गिरधर तेरी आरती लाऊं हे गिरधर तेरी आरती लाऊं खालील पांगण बने न कर्ण पुराण पाहिल रूप तुझे तेरे आलिंगन अनन्य बोलन भवे वालिल बने नमा तुमेव माता पिता त्वमेव बंधु सुमात्मेव त्वमेव विद्याधनं तमेव त्वमेव सर्वमभि कायेन वाचा मनसेन्द्रियाणा बुद्ध्यात्मना प्रकृतिर्भाव करोति यद्यत् समर्पयामि नारायणादि समर्पयामि अमृतं यजो नाम नारायण दामोदरं हरे श्रीधर्मदेव प्रभुकामल भगवान